हे गाइस मॉर्निंग. सकाळी सकाळी आता मम्मीने गूळ चपाती बनवली आहे. तूप गूळ आणि चपाती मस्तपैकी ताव मारतो याच्यावरती आणि मग भेटूयात तुम्हाला व्हिज्युअली थोड्या वेळात. सो मी आलो आहे माझ्या कस्टमरच्या मेंटेनिंग व्हिजिटसाठी आणि हे तुम्ही जे बघता ते मी होल्ड करतो आहे. या पॉटमधलं जे प्लांट होतं ते काही कारणामुळे ते मरून गेले, तर ते आपण आता नवीन तिथे प्लांट करणार आहे. त्यासाठी मी असा प्रॉपर होल करून घेतो आहे, माती मोकळी करून घेऊन मग तिथे ते प्लांट करायचं असतं. प्लांट ही प्रोसेस तुम्ही आजमावू शकता पॉटमध्ये. सगळी माती काढायची गरज नाही, जर खराब असेल तर काढावी लागेल मात्र पूर्ण माती प्लांटमधली प्लांटरमधली. आता हे जे प्लांट आहे ते बसत होतं, बट खालून त्याच्या मुळ्या टाईट झालेल्या पिशवीमध्ये राहिल्यामुळे, त्यामुळे त्या मोकळ्या करून घेतल्यात. आणि हे जे मी दिसतंय तुम्हाला जसं ते गवत आलं खूप टन ज्याला बोलू शकता तुम्ही, तर हे काढायचं, थोडंसं हलवून घ्यायचं. जसं मी सगळ्या व्हिडिओजमध्ये एक अपडेट्स देत असतो, टिप्स असतात मेंटेनन्स नंतर जे आहे NPK यूज करतो आपण. सॉरी अबाउट द होल कॅमेरा सिच्युएशन, अँगल अँड ऑन. माझ्या जीनमध्ये आणि नेकच्या मध्ये मी असं होल्ड करून हे शूट केलं. कोणतं मॉकटेल? व्हेरी टफ. मोमोज लवर्स जॉईन मी. मोमोज खायला आलो आहे मी, खूप भूक लागलेली. आणि हे हॉट चॉकलेट, वन ऑफ द बेस्ट पार्ट ऑफ माय लाईफ, चॉकलेट. हे कोणी लावलंय आता? बरं वाटतंय पण साईडला बसायला, मला जरा साईडला बसायला बरं वाटतंय मला. बरंच वाटतं खरंच की. कसली गाडी असू देत मग, पण चालवून चालवून कंटाळलोय मी तर. म्हणजे सारखंच आपलं इकडं तिकडं जाणं बेडूकच वाटतोय. बेडूकच वाटतोय. दुसरा तर डब्बाच वाटतोय. बाबा ऊसवाल्यांनो नीट जावा. हो हो, काय गडबड आहे सगळ्यांनी. योगेश दादा गेला गेला रे गेला. मामा आपण करू काहीतरी बरं का. पण सातारा शू गॅलरी ते बंदच झाली मामा. मग कुठली गॅलरी राहिली इथं? होय रे, हक्काचं शॉपच बंद आहे वाटतं. पहिला काय बाटलं आहे तिथं खाली. त्रिमूर्तीमध्ये जाणार आहेस का? कुठं येऊ का? 11:30 हायवेच्या साईडला थोडंसं काम आहे आमच्या मामाचं, त्यामुळं आलो आता इकडे ट्रॅक्टरचं. केस सगळे पडले शर्टवर माझ्या. मी त्याला सांगितलं ना, केस रे, दाढी केली थोडीशी ती. कोणतं नक्की शॉप? 3 यांचेच आहेत का तिन्ही पण? ओला हे बघा धडकतोच कशा. लँड फोर्स 642ला एक. कशाच आहे पण माझं त्या मागच्या मळणी मशीन 3 आणि ते एकाच साईजच्या 3 बसणार. 3 ते आहे ना, ते एक लूज झाला होता म्हणून दुसराही केलास का तू? मग आता 3 टाकतोस एकदम? 2च घेतो, एक चांगला आहे. एक चांगला तर मग 2 घे ना, कशाला 3 घेतोस? वाटलं काय तर मग तिसरा टाकतो. 2च दे. एका एकच साईज हे झालेला, एक लूज होतं. आता तुटत नाही. ब्लेड घेतोय लय मोठं आहे का? हां, लहान मध्ये लांबडी बसला नाही, बाहेरच येऊन जाते. हो हो, 3 सेम आहे. स्क्रू येत म्हणून ते एवढं वाटतंय मला. हे परत बसवायला कुठं काय हे होतं. किती आहे? काय काय पाहिजे? हे फक्त मामा आपल्याला हे नको का आपल्याला?
हे नको आहे आपल्याला. यांना फटाफट किती? ट्रॅक्टर. सो माझ्या मामाच्या ट्रॅक्टरच्या म्हणजेच आपल्या मामाच्या ट्रॅक्टरचं जे थोडंसं ऑइल चेंजिंगचं काम आहे तर ते बघण्यासाठी त्या चांगलं की बसवलंय काय ह्याने काय गिअर बदलतो काय आपोआप. फोन करतो तुला याच्यावर. हा? नगरी बिगरी बाहेर निघू. बघितलं म्हणलं कोण होतं ती ते लोक होतं का? आहे ते आपलं बसवले बाईकच असेल मला वाटतं. सायकलला असतात ना गिअरचं त्या टाईप. आलं होतं ते बेल्ट नाही आला. सातारकर आणि माझे ऑडियन्स. दादाज बिर्याणी दिसत असेल तुम्हाला. खूप फेमस असणारं एक ठिकाण बिर्याणीचं, व्हेज नॉन व्हेज. स्टेडियमच्या साईडलाच आहे. इथं दाखवतो मेन बोर्ड तुम्हाला. दादाज बिर्याणी क्लिअर दिसत नसेल जरा समजून जा. तिकडच्या साईडला गेलो की दाखवतो मी. HP पेट्रोल पंप. काय रेट चालला आहे आज? 91 रुपये डिझेल. ते चांगलं असतं गुलाब बिलाब. हां ते डिपर टाक. हां पांडवर्स यू गाईज आर वेलकम. जॉईन करू शकता मला तुम्ही. आय होप यू एन्जॉय द व्लॉग गाईज. सो भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.